गुड मॉर्निंग स्टुडंट्स, कशा आहात तुम्ही? सगळ्यांचा पोएम झाला करून? क्लासमध्ये लिहिला ना सगळ्यांनी? आणि सगळ्यांना लर्न करायचं आहे शब्दांचे घर हा पोएम. तर आज आपण करणार आहोत त्याच पोएमचे क्वेश्चन आन्सर्स. ओके, क्वेश्चन आन्सर्स फर्स्ट करणार आहोत. तर तुम्हाला आपल्या क्लासवर्कमध्ये पोएम लिहायचा आहे 1 टाईम, नंतर शब्दार्थ लिहायचा आहे. त्या पोएमचा खाली दिलेला असेल शब्दार्थ, तो शब्दार्थ लिहायचा आहे. नंतर प्रश्न क्रमांक 1 घालून क्वेश्चनचं पूर्ण करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे कोण ते लिहा. कोण आहे ते लिहायचं आहे. तर क्वेश्चन आपण बघूया. फर्स्ट आहे शब्दांचा घरात राहणारे. तर शब्दांच्या घरात कोण राहते? हळवे स्वर. सेकंड आहे घरात एकोप्यानी खेळणारे. तर घरात एकोप्यानी कोण खेळतात? काना, मात्रा, वेलांटी. तर थर्ड आहे खेळताना सोबत करणारे. सोबत करणारे कोण आहे? कौन मिल जाते सब में? विराम चिन्ह. अवतीभवती झिरपणारे. तर काय येणार? गाणे. अवतीभवती काय येतो? गाणे. तर हा आहे तुम्हाला कवितेची ओळी पूर्ण करायचा आहे. खालील ओळी पूर्ण करा. तर फर्स्ट आहे घरात होतो डॅश डॅश अक्षर खेळ. तर ज्यांनी हा पोएम लर्न केलेला असेल त्यांना हाचा या क्वेश्चनचे आन्सर फिक्स येणार आहे. तर बघा, फर्स्ट ज्यांनी नाही लर्न केलेले आहे त्यांना नाही येणार. तर तुम्हाला फर्स्ट काय करायचं आहे? पोएम लर्न करायचं आहे. तर बघा, फर्स्ट आहे आन्सर घरात होता काना, मात्रा, वेलांटी, मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. तर सेकंड आहे एखाद्याची डॅश डॅश भान. एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान. प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखद खाचे भान. तर थर्ड आहे कानोकानी डॅश कवितेचाही लढा. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवडा. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लढा. फोर्थ आहे अवतीभवती डॅश डॅश सुंदर घर. तर अवतीभवती झिरपत राही गाणे काढी जभर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. अशा प्रकारे हा सेकंड प्रश्न तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर थर्ड आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. फक्त काय लिहायचं आहे? एका वाक्यात उत्तरे. तर फर्स्ट आहे सुंदर सुंदर शब्दांचे घर कसे होते. तर सुंदर सुंदर शब्दांचे घर सुंदर सुंदर घर होते. सुंदर सुंदर शब्द का सुंदर सुंदर घर होता है. तर नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन आहे घरात कोणाचा मेळ होतो. घरात काना, मात्रा आणि वेलांटीचा मेळ होतो. कौन मिलकर रहता है घर के अंदर? काना, मात्रा और वेलांटी. शब्दों के जो मात्राएं होती है वो. थर्ड है मधले अंतर कुरवायला घरात काय होते. तर मधले अंतर कुरवायला घरात रेघांचे छप्पर होते. तो जो अक्षरों के बीच का जो अंतर है उसे कौन पूरा करता है? जो ऊपर की जो अंडरलाइन होती है शब्दों के ऊपर उसे रेघांचे छप्पर कहते. फोर्थ है प्रस्तुत कवितेतून कवीने कोणाचे वर्णन केले आहे. तर प्रस्तुत कवितेत कवीने सुंदर शब्दांचे सुंदर घराचे वर्णन केलेले आहे. कवि ने इस पोएम में किसका वर्णन किया है? सुंदर शब्दों का से बने सुंदर घर का. फिफ्थ आहे घरात सगळे एकोप्यानी काय खेळायचे. तर घरात सगळे एकोप्यानी अक्षर खेळ खेळायचे. घर में सब मिलकर क्या खेलते हैं? अक्षर खेळ. तर बघा, हा 2 क्वेश्चन आणखीन करायचा आहे. लेखन विभागाचा आहे. प्रश्न 14 तुम्हाला लाईननी प्रश्न लिहायचा आहे. 14-15 नाही लिहायचा आहे. शब्दांमुळे भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात. तो शब्दों से भाषाओं से हमारे दैनिक यानी रोज़ का जो हमारा व्यवहार है, जीवन है, उसमें क्या फ़ायदे होते हैं. देखो बच्चों, ऐसे तो ओरली बोल दूँ कि बिना हम रोज़ का जीवन बिना बातचीत किए, बिना भाषा के, बिना शब्दों के हम जी ही नहीं सकते. क्योंकि हमें कुछ खरीदने भी जाना है, अपनी कुछ फीलिंग बतानी है, कुछ चाहिए तो हमें मुँह से बोलना पड़ता है. तर आहे जगामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. काळाच्या ओघात भाषेमध्ये त्यातील शब्दांमध्ये बदल झाले असते.
तरी दैनंदिन व्यवहारासाठी आपापली संवादासाठी गरजेची असते ती भाषा. संवाद हा भाषेचा सर्वात मोठा फायदा आहे. आपली मते, आपले विचार शब्दबद्ध करून आपण स्वतःला व्यक्त करू शकतो. लेखन कवीसाठी जवळचा सखा असतो तो म्हणजे शब्द. सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, धार्मिक अशा सगळ्या क्षेत्रात भाषेचा वापर अपरिहार्य है। कोई सा भी क्षेत्र हो, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सब में शब्दों का विशेष महत्व होता है। संवाद के लिए भाषा हमें आवश्यक है, हमारी भावनाएं, बातों को एक दूसरे को पहुंचाने के लिए। आत्मसंवादाचे व लोकसंवादाचे एक समर्थ माध्यम म्हणजे भाषा व त्यातील शब्द। हमें लोगों से संपर्क साधने के लिए भाषा और शब्द दोनों की आवश्यकता है। तो 16 क्वेश्चन पे दिया है शब्द या विषयात आधारित सुविचार संग्रहित करा। जो सुविचार हम बोर्ड पे लिखते हैं ना, तो बच्चों मराठी में शब्द के द्वारा सुविचार संग्रहित यानी इकट्ठा करो ऐसा कहा गया है। जैसे फर्स्ट है, चंद्र शुक्र पर्यंत अंतर तोडणारा माणूस शब्द पर्यंत अंतर तोडू शकत नाही। घासावा शब्द, तसावा शब्द, तोलावा शब्द, बोलण्यापूर्वी शब्द, हेच कातर शब्द, सुई दोर, बेतावे शब्द, शास्त्र। अब ज़रूरी नहीं है कि आपको यही वाला लिखना है। शब्द वर्ड आए जो सुविचार में, वो वाला शब्द आप सर्च करके लिख सकते हैं। इतना ज़रूरी नहीं है ये क्वेश्चन, ठीक है। अगर लिखना है तो लिख लेना क्लास वर्क में, अदरवाइज़ जितना मैंने बताया है वो तीनों चारों लिख करके अपने क्लास वर्क में कंप्लीट करना है। ओके स्टूडेंट्स, और सब लोगों को ये पोएम बाय हार्ट करना है, तभी क्वेश्चन अच्छे से लर्न होंगे। ओके, और क्लास वर्क में वन टाइम पहले आपको क्लास वर्क में कविता लिखनी है, उसके बाद शब्दार्थ लिखना है, उसके बाद ये क्वेश्चन लिख के कंप्लीट करना है। तो हम लोग नेक्स्ट डे नेक्स्ट लेसन न्यू लेसन स्टार्ट करेंगे। सो स्टूडेंट्स, बाय स्टूडेंट्स।